जय महाराष्ट्र. मी तुम्हा सर्वांची आवडती कलाकार हिंदवी पाटील. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. आळंदीमध्ये 29 एप्रिल 2026 रोजी रात्री 7च्या सुमारास सिद्धबेट येथील इंद्रायणी नदीमध्ये 2 महिलांचे मृतदेह आढळून आले. या दोन्ही महिलांचे एकमेकींना साडीने बांधून ठेवलेल्या स्थितीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. आळंदी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय म्हणजेच वायसीएम रुग्णालयात पाठवले आहेत. मृतांमध्ये अंदाजे 50 ते 55 आणि 35 ते 36 वर्षे वयोगटातील 2 महिलांचा समावेश आहे. रात्रीच्या वेळी नदीपात्रात मृतदेह तरंगताना आढळून आले. त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने दोन्ही महिलांचे एकमेकींना साडीने बांधलेल्या स्थितीतील मृतदेह बाहेर काढले. आळंदी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. या महिलांची ओळख पटवण्यासाठी परिसरातील पोलीस स्टेशन येथील मिसिंग बाबत कोणी तक्रार दिली आहे का, याबाबत पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे. आधीच विक्री केलेल्या जमिनीची 7 जणांनी मिळून पुन्हा विक्री करून शेतकऱ्याची 15,65,000ची फसवणूक करण्यात आली. ही घटना खेड तालुक्यातील रासे येथे घडली. या प्रकरणी दिगंबर चंद्रकांत लोणारी, वय वर्ष 49, राहणार भोसे, तालुका खेड, जिल्हा पुणे यांनी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार योगेश एकनाथ शिंदे, देविदास एकनाथ शिंदे, सोमनाथ तुकाराम टोपे आणि विजय ज्ञानोबा शिंदे सर्वजण राहणार भोसे, तालुका खेड यांना पोलिसांनी अटक केली. तसेच 3 महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खेड तालुक्यातील रासे येथील एका जमिनीची आधीच विक्री झालेली असतानाही आरोपींनी ती माहिती लपवून पुन्हा व्यवहार केला. 2016 मध्ये फिर्यादीकडून 16,65,000 रुपये रोख आणि धनादेशाद्वारे स्वीकारून फसवणूक केली. चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण दक्षिण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. आळंदी येथील भराव रस्ता येथील एका धर्मशाळेच्या पत्र्यावर झाडांचा मोठा पालापाचोळा साचला होता. त्या पालापाचोळ्यात सकाळी आग लागली. त्या घटनेची माहिती आळंदी नगर परिषद कर्मचारी यांना कळवण्यात आली. तत्काळ आळंदी नगर परिषद कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन कर्मचारी यांनी स्थानिकांच्या सहकार्याने ती आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. आळंदीमध्ये गुरुवारी 30 एप्रिल रोजी नृसिंह जयंतीनिमित्त श्री क्षेत्र आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर चंदन ओटीतून भगवान नृसिंह अवतारातील रूप साकारण्यात आले होते. श्रींचे हे नृसिंह अवतारातील रूप पाहण्यास व श्रींच्या दर्शनास मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. माऊलींच्या संजीवन समाधीवर हे चंदन ओटीतील रूप मूर्तिकार अभिजित धोंडफळे व सहकाऱ्यांनी साकारले. चैत्र शुद्ध गुढीपाडव्यापासून मृग नक्षत्रापर्यंत माऊलींच्या संजीवन समाधीस नियमित चंदनोटी लेप लावण्यात येतो. गुढीपाडवा, रामनवमी, अक्षय तृतीया, नृसिंह जयंती आदी वेळी संजीवन समाधीस चंदन ओटीतील अवतार रूपातील पूजा होत असतात. भामा नदीपात्रात अनधिकृत भरावाचा हैदोस. रोहकल ग्रामपंचायतीचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा. रोहकल येथील भामा नदीचे पात्र व उद्यान आणि जुना पुणे नाशिक महामार्ग कॅमेरॉन इन्फ्रास्ट्रक्चरच्या काही विकासकांनी अक्षरशः ओरबाडून काढले असून झाडांची कत्तल व हजारो ब्रास मुरुमाचा बेकायदा उपसा करून भराव केलाय. थेट नदीपात्रात भराव टाकून नैसर्गिक परिस्थिती बदलण्याचे हे धाडस नेमके कुणाच्या पाठिंब्याने केले जात आहे असा प्रश्न निर्माण झालाय. संपूर्ण रोहकल गावाचा या प्रकल्पाला विरोध असून थेट चाकण नगर परिषदेच्या वाकी बंधाऱ्यात औद्योगिक पाणी येणार आहे. हे सर्व महसूल प्रशासनाच्या नाकाखाली नदीपात्रात आणि पुणे नाशिक महामार्गाच्या 2 पुलाच्या मध्ये सार्वजनिक वाटा रोखून अनधिकृत कृती केली जात असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. महसूल विभागाने या गंभीर प्रकाराकडे डोळेझाक न करता तात्काळ गुन्हे दाखल करावेत, दंडात्मक कारवाई करावी, अन्यथा या प्रशासकीय अकार्यक्षमतेविरोधात आणि नदीच्या रक्षणासाठी संपूर्ण गाव रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करेल असा इशारा ग्रामपंचायतीने दिलाय. खेडच्या शेतकऱ्यांना मिळाली 1,14,00,000ची नुकसान भरपाई. आमदार बाबाजी काळे यांची माहिती. भारतीय कृषी पीक विमा कंपनीकडे खेड तालुक्यातील 2,310 शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला होता. पीक विमा धारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सातत्याने पाठपुरावा केल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली असल्याची माहिती आमदार बाबाजी काळे यांनी दिली. मे 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये सातत्याने पाऊस पडत असल्याने खेड तालुका कृषी विभागाने सरासरी पिकांची पाहणी केली.
त्याचबरोबर कापणी प्रयोग घेऊन पिकांच्या उत्पादनात घट झाल्याचे प्रामुख्याने लक्षात आल्यानंतर शासनाकडे अहवाल पाठवण्यात आला होता। या संबंधित आमदार बाबाजी काळे यांनी शासन दरबारी सातत्याने याचा पाठपुरावा केल्यानंतर आता पीक विमा भरलेल्या 2310 शेतकऱ्यांपैकी 2000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। सोयाबीन, भात, भुईमूग, बाजरी यांसारख्या अनेक पिकांचा शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला होता। गेल्या वर्षी सातत्याने अवेळी पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। यामध्ये भुईमूग आणि सोयाबीन या पिकांचे जास्त नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते। कृषी विभागाने यामध्ये 200 ते 250 पिकांचे प्रयोग घेतले होते। याबाबत कृषी विभागाने शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता। त्या आधारे आमदार बाबाजी काळे यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला। नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाच्या शेतकऱ्यांना 1,13,28,000 रुपये तर भुईमूग पिकाच्या शेतकऱ्यांना 1,18,749 रुपये असे एकूण 1,14,46,000 रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा होत आहे। यामध्ये 2,000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना थेट लाभ मिळत असल्याचे आमदार काळे यांनी सांगितले। यावर्षी अल निनो पार्श्वभूमीवर भात व सोयाबीन पिकामध्ये उत्पन्नात घट येऊ शकते, त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा पीक विमा उतरवून घ्यावा असे आवाहन खेड तालुका कृषी अधिकारी वैभव विश्वे यांनी केले। पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा रणसंग्राम नुकताच पार पडलाय। या निवडणुकीतील यशापयश आणि बदललेली राजकीय समीकरणे लक्षात घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुणे जिल्ह्यात मोठे संघटनात्मक बदल केलेत। खेड आळंदी मतदारसंघातून पक्षाचा आमदार निवडून आल्यानंतर आणि खेड पंचायत समितीवर सेनेचा भगवा फडकल्यानंतर आता त्याच भागातील नेतृत्वाला जिल्हाप्रमुख पदाचे गिफ्ट देऊन आगामी काळासाठी नवी रणनीती आखली आहे। शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पाठवण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे या नवीन नियुक्त्यांची माहिती देण्यात आली आहे। सेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून नवीन जिल्हाध्यक्षांची घोषणा गुरुवारी 30 एप्रिल रोजी करण्यात आली आहे। खेड तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख रामदास धनवटे यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। पुणे जिल्ह्यात सेनेच्या ठाकरे गटाने खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात बाबाजी काळे यांच्या रूपाने मोठा विजय मिळवला होता। अख्खा पुणे जिल्ह्यात एकमेव आमदार या ठिकाणी ठाकरे सेनेचा निवडून आला। त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर याच भागामध्ये ठाकरे सेनेला चांगलं यश मिळाल्याचं देखील पाहायला मिळाले। आता या विजयाची पावती म्हणून खेड आळंदी आणि शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या जिल्हाप्रमुखपदी रामदास धनवटे यांची वर्णी लावण्यात आली आहे। आपल्या आमदारांच्या मतदारसंघासह जिल्हा संघटनात्मक पकड अधिक मजबूत करण्यासाठीच धनवटे यांना ही संधी मिळाल्याचं बोललं जात आहे। सामना दैनिकातून जाहीर झालेल्या नवीन कार्यकारिणीमध्ये जिल्हाप्रमुखपदून रामदास धनवटे यांची निवड झाल्याचं घोषित करण्यात आले। रामदास धनवटे यांचा खेड तालुक्यात मोठा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे। कामाचा माणूस म्हणून त्यांची तालुकाभर ख्याती असून त्यांच्या निवडीने शिवसैनिकांनी समाधान व्यक्त केले। मागील अनेक वर्ष धनवटे यांना जिल्हाप्रमुख पदाने हुलकावणी दिली होती, मात्र अखेर त्यांच्यावर पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, माजी मंत्री सचिन अहिर, आमदार बाबाजी काळे यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची विश्वास दाखवलाय। जिल्हाभर शिवसेना पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करणार असल्याचं नूतन जिल्हाप्रमुख रामदास धनवटे यांनी सांगितलंय। चाकणमध्ये भैरवनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवाच्या निमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। शुक्रवारी 1 मे 2026 रोजी पहाटे 5 वाजता भैरवनाथ महाराजांचा अभिषेक आणि पूजा, सकाळी 8 वाजता हरपुरे, मांडव डहाळे मिरवणूक व सायंकाळी भैरवनाथ महाराजांची पालखीची मिरवणूक होणार आहे। शनिवारी 2 मे 2026 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे। या बैलगाडा शर्यतीसाठी मोठमोठे रोख रकमेचे इनाम ठेवण्यात आले आहेत। दरम्यान यात्रेनिमित्त शनिवारी 2 मे रोजी रात्री 7 वाजता महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण येथे हिंदवी पाटील प्रस्तुत हिऱ्याची हिरकणी नाथखोळा हा लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे। तर रविवारी 3 मे 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता चाकण नगर परिषदेसमोर नागेश्वर मंदिराच्या शेजारी भव्य कुस्त्यांची जंगी आखाडा होणार आहे। त्यानंतर रविवारी 3 मे रोजी सायंकाळी 7 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकण येथे मदनाची मंजिरी हा वाद्यवृंदाचा कार्यक्रम होणार आहे। यंदा चाकणच्या यात्रेनिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे। या सर्व कार्यक्रमांचे आयोजन भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट चाकण व समस्त ग्रामस्थ चाकण यांच्या वतीने करण्यात आलेले जय आहे। महाराष्ट्र, मी तुम्हा सर्वांची आवडती कलाकार हिंदवी पाटील। मी येते 2 मे रोजी ठीक संध्याकाळी 8 वाजता श्री भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त चाकण या ठिकाणी मला आमंत्रित केल्याबद्दल सर्व यात्रा कमिटीचं मी मनापासून आभार मानते। मी तर येतच आहे, तुम्ही नक्की या। धन्यवाद। पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतून चिखलेतून कोणतीही प्रक्रिया न करता रसायन मिश्रित सांडपाणी थेट पवित्र इंद्रायणी नदीमध्ये मिसळले जात आहे। त्यासाठी महापालिका प्रशासन मशिनरी लावून नाला व्यवस्थित साफ करून सांडपाणी थेट नदीत मात्र सोडत आहे।
याबाबत 1 मे रोजी सकाळी 10 वाजता खेड तालुक्यातील मोई ग्रामस्थ, वारकरी मंडळी, ग्रामस्थ इंद्रायणी नदी येथे पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. 10% पाणी असं सोडलं जातं आणि 10% पाणी फक्त फिल्टर केलं जातं का? एवढे मोठे एसटी प्लांटचा काय उपयोग आहे का नाही? चाकणच्या ऐतिहासिक संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याच्या तटबंदीचे काम सुरू आहे. या जुन्या तटबंदीच्या भिंतीतून अनेक विरगळ आणि चक्क काही भग्र अवस्थेतील शेकडो वर्ष जुन्या पुरातन मूर्त्या मिळून आल्या आहेत. आता या ठिकाणी जमिनीच्या खाली 12 फुटांपर्यंत एक भिंत देखील आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पुरातत्व विभागाकडून याची तपासणी सुरू आहे. चाकणमध्ये मागील काही वर्षात असा ऐतिहासिक ठेवा मिळून येत आहे. यापूर्वी देखील अतिप्राचीन यज्ञ वराहाची मूर्ती चाकण जवळील आगरवाडी येथे इसवी सन 255 ते 277 या काळातील 4000 चांदीची नाणी मिळून आली होती. मागील काही वर्षातील समोर येत असलेल्या या अत्यंत महत्वपूर्ण घटना इतिहासाची साक्ष देत आहेत. चाकणमधील संग्रामदुर्ग किल्ल्यातील या घटनांच्या बाबत माहिती देताना फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानचे राहुल वाडेकर यांनी काय सांगितलंय पाहूया. चाकण किल्ले संग्रामदुर्ग या ठिकाणी येत्या 3 मे पासून महिला सबलीकरण तसेच शिशु संस्कार आणि पारंपरिक खेळ याचं शिबिर संपन्न होत आहे. हे शिबिर संपन्न होत असताना दरवर्षीप्रमाणे यामध्ये सहभागी होणाऱ्या तरुणींची तसेच लहान मुलांची संख्या ही निश्चितपणे वाढताना दिसत आहे. आत्ता तरुण थोडासा भरकटलेला दिसतोय. असं जे काही चित्र समोर उभं केलं जातं आहे ते निश्चितच एक ठराविक जागा दाखवूनच केलं जातं. परंतु जर संग्रामदुर्गमध्ये संस्काराच्या निमित्तानं जर आपण पाहिलं तर संग्रामदुर्ग शिवसंस्काराचं केंद्र बनू पाहत आहे. या ठिकाणी महिला सबलीकरणाच्या दृष्टिकोनातून जवळजवळ 3000हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी शास्त्र याचे धडे गिरविलेत. अगदी यामध्ये आपल्या परिसरातून पंचकृषीतूनही विद्यार्थी येतात. त्याचबरोबर संग्रामदुर्गचं आत्ता सध्या जे संवर्धनाचं काम पुरातत्व विभाग व किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठान यांच्या पाठपुराव्यातून सुरू आहे. त्यामधून आता बरंचसं काम पुढं गेलेलं आहे. यामध्ये वाड्याच्या कामाची जी काही आत्ता पायाभरणी सुरू आहे त्या पायाभरणीच्या निमित्तानं काही स्ट्रेंच घेतले गेले. त्या स्ट्रेंचच्या माध्यमातून काही गोष्टी समोर आल्या ज्या आम्ही आपल्या प्रतिनिधींच्या समोर निदर्शनास आणल्या. जवळजवळ 12 फुटावरती पुन्हा एकदा म्हणजे जमीन सरळ आत्ता जी काही समतल भाग आहे ती 12 फूट खाली खोदल्यानंतर तिथे आम्हाला एक भिंत मिळून आलेली आहे. पुरातत्व विभाग त्याची पूर्णतः तपासणी करत आहे. म्हणजे जमिनीखाली या किल्ल्या संग्रामदुर्गच्या पोटात नेमकं दडलंय तरी काय याचा निश्चितच शोध घेण्याची ही योग्य वेळ आहे. संग्रामदुर्गचं आत्ता जे काही बांधकाम चालू आहे किंवा जी काही खोदाई होती त्यातून मंदिरांचे अनेक अवशेष यामध्ये समोर आलेले आहेत. ते आलेले अवशेष म्हणजे हे सज्जड पुरावा आहेत की बरीचशी मंदिरं ही त्यावेळी बाजूला करून त्या मंदिराच्या अवशेषातूनच हा संग्रामदुर्गची उभारणी केली गेली. त्याचबरोबर संग्रामदुर्गच्या पोटामध्ये जर का एवढे अवशेष बाहेर निघत असतील तर आमची पुरातत्व विभाग, महाराष्ट्र शासन यांना या ठिकाणी विनंती आहे की संग्रामदुर्गची लवकरात लवकर उत्खनन मोहीम सुरू व्हावी अशी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून आम्ही पुरातत्व विभाग, महाराष्ट्र शासन यांना विनंती करतो. तसेच 3 मे पासून जे काही या ठिकाणी 600 शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे त्या शिबिराचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा अशी या ठिकाणी विनंती करतो. जिल्हा परिषद कार्यक्रमातून खासदार संजय राऊत यांच्यासमोर पुणे जिल्हा परिषदेचे गटनेते ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे पाटील यांनी केले दमदार भाषण. खरपुडी खुर्द येथील जय मल्हार विविध कार्यकारी सोसायटीचे 116 सभासदांना 60,26,000 रुपये कर्ज वाटप करण्यात आले. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.